रात्र पौर्णिमेची सजली ही अशी नववधू रुपेरी साजता जशी. दूध आटूया चंद्रप्रकाशात, प्रतिबिंब पाहूया चंद्राचे त्यात. कोजागिरी करू साजरी हर्षाने, अश्विनीची पौर्णिमा आली वर्षाने. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मी देवीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करतात, त्यामुळे देवी प्रसन्न होते आणि कोण जागतं आहे हे बघते आणि आपल्या जे कोणी जागत असेल त्यांना खूप भरभरून आशीर्वाद देते आणि त्यांच्या घरात वास करते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणूनच हा दिवस देवी लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी चंद्रदेव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो आणि असे मानले जाते की रात्री चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर यांचे सेवन केल्याने आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. तर या दिवशी लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहून चंद्राची पूजा करतात आणि देवी लक्ष्मीची उपासना करतात. आता कोजागिरीचा अर्थ म्हणजे कोण जागे आहे असा होतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यांच्या किरणांमध्ये औषधी आणि पौष्टिक गुणधर्म असतात, म्हणून चंद्रप्रकाशात ठेवलेले खीर दुधाचे सेवन केल्याने शरीर मन निरोगी राहते. अशा पद्धतीने आम्ही पूजा केली. आता पूजेची पूर्ण मांडणी तुम्हाला मी नाही दाखवू शकले, कारण कसं मला यायला पण लेट झालं क्लिनिक वरून आणि खाली आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मग तिथेही मला जावं लागलं. त्यामुळे मग मी पूजेची पूर्ण मांडणी नाही दाखवू शकले तुम्हाला, पण कशा पद्धतीने पूजा मांडली ते तुम्हाला मी जवळून दाखवते, तुम्ही बघा. पण पुढचा जो नेक्स्ट ब्लॉग येईल ना आपला, तेव्हा पूर्ण पूजेची मांडणी तुम्हाला दाखवेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही, माझे पूजेचे व्हिडिओ आवडतात का इतर व्हिडिओ आवडतात ते पण तुम्ही मला सांगा. कारण कसं तुम्ही कमेंट करणार नाही, तुम्ही सांगणार नाही तर मला कळणारच नाही ना की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत. म्हणून व्हिडिओ तर खूप जण बघतायत, असं नाही की व्हिडिओ कमी लोक बघतायत, पण कुठल्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात, माझे पूजेचे आवडतात का इतर असे काही आवडतात ते पण तुम्ही मला नक्की सांगत चला कमेंटमध्ये. म्हणजे तसे मी पुरेपूर प्रयत्न करेल व्हिडिओ बनवायचा. आणि आता आमच्या बिल्डिंगमध्ये छान असा कार्यक्रम झाला, आज जेवण पण होतं आणि खाली मी तुम्हाला आता ते दाखवेलच तुम्हाला. आमच्या बिल्डिंगमध्ये ॲस्ट्रोलॉजर आहेत किरण भट म्हणून, त्यांनी पण छान सुंदर असं आयुर्वेदावरती मस्त असं माहिती सांगितली चंद्राविषयी. परत डॉक्टर संध्या मॅडम म्हणून आहेत, त्या वेलनेस स्टुडिओच्या काय बोलतात योगाचार्य आहेत त्यांनी पण छान अशी माहिती सांगितली. ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. असे खूप छान छान म्हणजे कार्यक्रम आमच्या बिल्डिंगमध्ये होत असतात आणि खूप चांगल्या असे माहिती वगैरे पण देत असतात लोक. तर जास्तीत जास्त मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते, जेवढं माझ्याने होईल शक्य होईल तेवढं मी करते. तर आणि आज तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे की त्यांनी कशा प्रकारे आम्ही खाली 108 मंत्र जाप केला, ओम सोम सोमाय नमः चंद्राचा मंत्र केला. मग अशा प्रकारे आमची पूजा झाली. तर बघा, आता बासुंदी मी आणली होती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवण्यासाठी, पण आपले चंदा मामा तर ढगातच लपले होते, तरी थोडेफार दिसत होते. तेच आम्ही थोडंफार बघा कॅप्चर झालं म्हणजे एवढं काय क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी केलं. फक्त त्यांचं प्रतिबिंब पडलं पाहिजे एवढंच होतं. आणि बघा नंतर असं थोडेसे दिसत होते. मग बघा आमचा गुड्डू पण आला चंदा मामाला बघायला ना. गुड्डू ते बघ आता पूर्ण दिसतं, क्लिअर दिसतं एकदम. हे बघ आता बघू शकता मला
काय भेटलं? सर्टिफिकेट भेटले. सन्मानपत्र काय बोलतात त्याला? हां, सन्मानपत्र भेटले. डान्स आणि ड्रॉइंग बद्दल. यांचं नाव आहे किरण भट. हे व्यंकटेश प्रतिष्ठान तुमचं हे ना? व्यंकटेश प्रतिष्ठान या आध्यात्मिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे. ॲस्ट्रोलॉजर आहेत ते. ज्योतिषाचार्य, आयुर्वेदाचार्य, वास्तुविशारद, नस्य ज्योतिष, न्यूमरोलॉजी, फेस रीडिंग आणि पामेस्ट्री या सर्व विषयांवरती मी कार्यरत आहे. धन्यवाद. पुरानी कथा से अगर देखा जाए तो आज की तारीख में सब लोग, मैक्सिमम लोग, एक्चुअल सबने करना चाहिए. हिंदू सनातन संस्कृति के हिसाब से बहुत सारे देवताओं की पूजा की जाती है. उसमें सबसे पहले महालक्ष्मी, क्योंकि महालक्ष्मी आज पृथ्वी में गणेश जी के साथ में, गणेश जी के साथ में क्यों, महाविष्णु के साथ में क्यों? क्योंकि महाविष्णु हमारे योग निद्रा में है 4 महीने के लिए. और जब महाविष्णु योग निद्रा में जाते हैं उस समय गणेश जी के साथ में महालक्ष्मी होती है. उन्होंने वो वरदान दिया है कि तू जब जब महाविष्णु 4 महीने के लिए योग निद्रा में जाएंगे उस समय मेरे साथ में तू रहेगा, क्योंकि वो मानस पुत्र है. क्योंकि वो कुबेर के पास जो भंडार है उसका डिस्ट्रीब्यूशन किसको करना है ये सजेशन गणेश जी को दिया है. इसके लिए हम कोई भी पूजा करते हैं तो सबसे पहले गणेश जी को आवाहन करते हैं. गणेश जी हमारे खुश होते हैं तो वो महालक्ष्मी का पूजन हम करते हैं. तो इसलिए आज गणेश जी के साथ में महालक्ष्मी यहाँ आती है. और कोजागिरी, कौन जागरूक है ये देखने के लिए, जो जागरूक है, खाली जागरूक हम आंख खुली करके यहाँ रास गरबा कर रहे, डांस कर रहे, दूध पी रहे, इसके लिए नहीं. हम मानसिक रूप से, आध्यात्मिक धार्मिक रूप से एक चित्त कौन कौन है ये देखने के लिए जो आते हैं उसको कोजागिरी कहते हैं. दर्शन क्यों करने हैं, पूजा क्यों करनी है? तो पूजा इसलिए करनी है कि उसके अंदर एनर्जी है. एनर्जी कितनी? 16 कलाओं से परिपूर्ण. तो ये जो एनर्जी के लिए हम जो अनुष्ठान करते रहते हैं, जैसे नवरात्रि आती है, हर एक रात बहुत इम्पोर्टेंट होती है. तो आज की रात हमारे लिए हेल्थ बेनिफिट अच्छे देती है. तो हेल्थ बेनिफिट कैसे देती है? जो चांद है ना, क्लोरोफिल भरने का काम, जो कलर्स वगैरह ये चांद करता है. आज के दिन ये जो चंद्रमा है ना, इसके अंदर औषधीय गुण है. तो औषधीय गुण कैसे? जो लोग वैद्य हैं, औषध, आयुर्वेद, जो चांद है, चांद को हम आयुर्वेद का देवता कहते हैं. तो हमें जानना है कि आज की जो रात है, आप मथुरा वृंदावन अगर गए हैं और वृंदावन में निधिवन, तो आज के दिन भगवान श्री कृष्ण ने महारास रचाया था. महारास यानी कि ऐसी रात जिस रात की सुबह नहीं थी. तो सुबह एक रात 1 साल के बराबर हुई. तो भगवान श्री कृष्ण अपने दिव्य रूप रख, वो भी ललायित हो गए कि मुझे इस रास का एक पार्ट बनना है. तो जब वो इसमें जाने के लिए तैयार हुए, कंडीशन ये थी कि कोई भी पुरुष नहीं आ सकता है. तो वहाँ पे जो गोपी बनकर वो उस रास में हिस्सा लिया और आज वहाँ पे गोपेश्वर मंदिर के नाम से जानते हैं. तो हम समझते हैं कि एक तो कृष्ण से रिलेटेड महारास, निधिवन, निधिवन में आज सब कुछ सफेद से सजाया जाता है. चांदनी रात, चंद्रमा, चांद वाइट है, सफेद है. अगर हम किसी की ब्यूटी के लिए जाना जाए तो कैसा मुखड़ा, चांद, चांद जैसा, चांद सा मुखड़ा. तो सौंदर्य के लिए जाना
इसी तरीके से हमें अवेयर कराएं। बहुत सारी चीज़ें हमारे यहाँ पे अलग अलग लोग हैं, ये सिर्फ आकर सिर्फ खाना ओम सोम सो माय नमः का उच्चारण करते हैं, चंद्र को देखने का प्रयास करते हैं। किधर है आप बताइए, उस तरफ हम पेश कर लेते हैं। और ये 5 मिनट भी इधर रहे मोस्टली। ओम सोम सोमाय नमः, 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 ओम सोम सोमाय नमः। पूजा आवडली असेल तर नेहमीप्रमाणे पूजेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, परंतु कमेंट करायला विसरू नका। कमेंट्स नक्की करा, आवडलं तरी करा, नाही आवडलं तरी करा। धन्यवाद।